चालेल ना? एक सासरे डॅड, मी काय म्हणते, आदित्य गेल्यापासून मोहन अंकलवर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आल्यात. ते एकटे काय काय सांभाळणार? तर त्यांची किती धावपळ होईल. त्यापेक्षा मी सांभाळू काय सगळं? चालेल? तुम्ही या आता. एक मिनिट. एक सासरे डॅड, हो मी खरंच बोलते. हे बघा, तुमच्या घरात इतकी हुशार बिझनेस वुमन आहे, तिला तुम्ही असंच घरात बसवून ठेवलंय. मी इतकी शिकलेली आहे, माझं सगळं शिक्षण वेस्ट होतंय. हे बघा, मी माझ्या शिक्षणाच्या मदतीने आपल्या कंपनीला अजून ग्रो करेन. तुम्ही बघाच, मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. तुम्ही फक्त आदित्याची जागा मला द्या. मी आपली कंपनी खूप छान सांभाळेन. ट्रस्ट मी. मी आपल्या कंपनीच्या हिताचे सगळे निर्णय घेईन. आय प्रॉमिस. तुम्ही या आता. मी मोहनला किंवा प्रीतमला तुमच्याशी बोलायला सांगतो. एक सासरे डॅड, हे बघा, मी खरंच बोलतेय. मला प्लीज कंपनीत कोणती तरी रिस्पॉन्सिबिलिटी द्या ना तुम्ही. मी खरंच खूप प्रामाणिकपणे काम करेन. दिशा, पुन्हा तुझ्या जाळ्यात अडकायला आम्ही मूर्ख वाटलो का तुला? हा? तुझी प्रत्येक चाल आता लक्षात येते आमच्या. आणि बघ, अहिल्याला आणि या किर्लोस्कर कंपनीला तुझ्या मदतीची अजिबात गरज नाहीये. पण एक सासरे डॅड, एक सासू मॉमचं आता वय झालंय. त्यांना सतत ऑफिसला येणं जाणं जमणार आहे का? मुळात त्यांच्या वयाला ते झेपणार आहे का? आणि आता आदित्याची खुर्ची पण रिकामी झाली आहे. जर मालकच कंपनीत येत नसेल तर मग कामगारांची चंगळच आहे ना. डोक्यावर बसतील आपल्या, ते सतत टाइमपास करत बसतील आणि मग कंपनीचा लॉस व्हायला सुद्धा वेळ नाही लागणार. म्हणून मी म्हणते की आदित्यची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जागा मी घेते. कारण मला कंपनी चालवण्याचा अनुभव सुद्धा आहे. मी सगळं अगदी व्यवस्थित पार पाडेन. म्हणजे दिशा, आदित्यच्या जागेवर कोणीही बसणार नाही, कारण त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. कळलं? आणि हे बघ, अहिल्याने तुला या घरात राहू दिलंय, हे तुझं नशीब समज. त्यामुळे फुकट जे काही खायला मिळते ते खा आणि शांत राहा या घरात. आमच्या कामात डोकं घालू नकोस. काय करायचं आणि काय नाही करायचं हे आमचं आम्हाला कळतं. कळलं का? आदित्य, अरे तुझ्याशिवाय हे सगळं हँडल करणं खरंच आम्हाला सगळ्यांनाच खूप जड जाणार आहे रे.